सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडलेला आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 2 जण गंभीर जखमी आहे। ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाची समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक बसली। या अपघातामध्ये रिक्षा चालक अमोल घुगे आणि त्याच्या 4 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला। धामणगाव जवळ काल सायंकाळी ही घटना घडली। जखमींवर SMBT रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते। कंटेनर चालकाला वाडीवरही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। घोटी सिन्नर महामार्गावरचा हा भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू आणि 2 गंभीर जखमी अशी माहिती। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, नेमका हा कशी घटना घडलेली होती आणि आता मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये 2 गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। त्यांची प्रकृती काय म्हणते? काळात 1765 ते घडले अपघातात 3 जण ठार झालेले आहेत। यामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। ओव्हरटेक करण्याच्या या सगळ्या प्रयत्नात रिक्षाची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या धडकेमध्ये अपघातात जो रिक्षा चालक आहे अमोल घुगे आणि त्याची 4 वर्षाची मुलीचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। उर्वरित दोघांवर SMBT रुग्णालय जे जवळच आहे त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। एकूणच जर बघितले तर सायंकाळच्या वेळेला झालेल्या अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। 2 जण गंभीर जखमी आहे। एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर दुहेरी असलेली ही वाहतूक आहे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे। गौरी, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।